नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. नदी शेजारी असणारा नायरा पेट्रोल पंप जो आहे तो तिथे 2 दिवसानंतर आपण पाहू शकतो आता पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड अशी गर्दी बदलापूरकरांची होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे पेट्रोलची किंमत जर आपण पाहिलं तर 5 रुपयांनी नायरा पेट्रोल पंप येथे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि डिझेलची ही किंमत जी आहे ती 3 रुपयांनी वाढलेली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे हा परिणाम जो आहे तो नायरा कंपनीला पडलेला आहे आणि नायराचे जेवढेही पेट्रोल पंप आहे तिथे ही किंमत जी आहे ती वाढविण्यात आलेली आहे. आणि आता आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये पेट्रोल पुरवठा जो आहे तो पुन्हा एकदा सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 2 दिवस पेट्रोल नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांची तारांबळ झालेली. एरंदळचा जो एचपीचा पेट्रोल पंप होता तिथेही प्रचंड अशी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता आपण बघू शकतो नदीच्या शेजारी जो नायराचा पेट्रोल पंप आहे तिथे हा पेट्रोलचा जो पुरवठा जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. लोक बराच वेळ झाले इथे थांबलेले आहेत. प्रत्येकाला कामाला जायचं आहे, आपल्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे, परंतु शहरामध्ये सुरळीत पेट्रोल मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो बदलापूरकरांना करावा लागत आहे. आणि आताही आपण जर पाहिलं तर भर उन्हामध्ये ही सगळी लोक जे आहेत ते उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एक दादा आहे, त्यांनी आताच पेट्रोल भरेल, आपण त्यांच्याशी संवाद साधणार. सर, किती वेळ झाले तुम्ही थांबले? झाले जवळजवळ 1.5-2 तास झाले इथे थांबलेले. हो. बाकी भरला पेट्रोल? हो, भरला टाके. पेट्रोलच्या किमती वाढल्या 109 झाले काय तरी. हां, नक्कीच आपण जर पाहिलं तर या वाढत्या किमतीचा कुठेतरी त्रास जो आहे तो सर्वसामान्यांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तब्बल 5 रुपयांनी जे आहे ते पेट्रोल महागलेलं आहे. लोकही बराच वेळ झालेले आहे या ठिकाणी तारंबळ थांबलेले आहे. प्रत्येकाला आपल्या महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे, कामाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे, परंतु पेट्रोलचा सुरळीत पुरवठा होत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो लोकांना करावा लागतोय. आता आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांची बदलापूरकरांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. नदीच्या शेजारी जो नायराचा पेट्रोल पंप आहे तिथे 2 दिवस सुरळीत पेट्रोल आलं नाही, त्यामुळे पुरवठा व्यवस्थित झाला नाही आणि त्याचा फटका जो आहे तो कुठेतरी बदलापूरकरांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता बघू शकतो प्रचंड अशी गर्दी पेट्रोल पंपावर होताना आपल्याला पाहायला मिळते. दादा, पेट्रोलचा व्यवस्थित पुरवठा होत नाहीये, कसा अडचणींचा सामना करावा लागतो? पेट्रोल नक्की कमी आहे का पेट्रोल काय आहे पेट्रोल पंपवाल्यांनी दाबून ठेवलं का माहिती नाही. पण आम्ही आज रोज सकाळ संध्याकाळ पेट्रोलसाठी आम्ही फेऱ्या मारतोय. माझी स्वतःची गाडी आज दोन वेळा मी इथे पेट्रोल पंपच्या समोर इथे लावून गेलेलो. पण आज ऑफिसला जाताना मला पेट्रोल पंप चालू दिसला. कधी पेट्रोल असतो कधी नसतो, पण आज पेट्रोल चालू दिसला. मी रिक्षा सोडून आता बसलोय पेट्रोल भरण्यासाठी. पण नक्की आज पेट्रोल पंपाचा खरंच पुरवठा आहे का पेट्रोल पंपाने आज दररोज गाडी येणार असं सांगत असतात. पण गाडी यांची येते कधी येते, पेट्रोल चालू होतो, पेट्रोल पंप चालू होतो. आपल्याला लोकल पब्लिकला आपल्याला पेट्रोल भेटत नाही. यावरती राज्य सरकार किंवा आपल्या शासनाने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. किंमतही वाढलेली, 5 रुपयांनी नायराचा पेट्रोल महाग झालेला. हा, आता तेच आता बातम्यांमध्ये सांगतात की पेट्रोल पंप अफवा आहे की तुम्ही काही पेट्रोल पुरवठा तर सुरळीत आहे, पण पेट्रोलचे जर पुरवठा सुरळीत आहे मग कशाला पेट्रोल पंपचे किंवा दर कशाला पेट्रोलचे वाढवत आहेत. तर त्याकरता थोडंसं राज्य सरकारने किंवा शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि विनाकारण आपल्या जनतेचा हा नाग याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण पाहिलं तर बदलापूरकरांशी आपण संवाद साधलेला आहे. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आपण पाहत आहोत. आणि कशा प्रकारे आता पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर व्यवस्थित शहरामध्ये पेट्रोलचा पुरवठा होत असल्यामुळे लोकांना ज्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेकांना आपल्या महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे, नोकरीच्या ठिकाणी जायचं पेट्रोल पेट्रोलची किंमत जी आहे ती नायरा पेट्रोल पंपवरती वाढलेली आहे. नायरा ही खाजगी कंपनी आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे आपण जर पाहिलं तर 103 रुपये प्रति लिटर असणारा पेट्रोल जो आहे तो आता 109 रुपये प्रति लिटर जो आहे तो विक्री केला जातोय. त्यामुळे याचाही फटका जो आहे तो कुठेतरी सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मग बघू शकतो गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून
बसूनच अनेक लोक त्या ठिकाणी पेट्रोलच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक लोकांनी पेट्रोल पंपाच्या शेजारीच गाड्या लावल्या. पेट्रोल आले आहे की बातमी लोकांना कळते देखील तर लोकांच्या मध्ये पाहायला मिळतो. अशा प्रकारे हा पुरवठा सुरू आहे नाही ना याविषयी आपण जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी उल्हास नदीच्या शेजारी जो नायरा पेट्रोल पंप आहे तेथे पेट्रोल मिळतंय ते कळाल्याच्या नंतर आता बदलापूरकरांची ही गर्दी त्या पंपावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच नागरिक इथे उभे आहेत आणि प्रत्येकाला आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे, महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. परंतु पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे आपण बघू शकतो टँकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिझेल मात्र सुरू झालं. मागील 2 दिवस याही पंपावरती व्यवस्थित सुरळीत पेट्रोल पुरवठा होत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो लोकांना करावा लागला आणि आता आपण बघू शकतो कालही मागील 2 दिवस प्रचंड अशी गर्दी बदलापूरकरांची आपण पाहिली. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अशा प्रकारे पुरवठा आपण माहिती सांगा सर. कशा प्रकारे पुरवठा होतोय, किती गाड्या आता आलेल्या आहेत? गाड़ी अभी 2 दिन के बाद गाड़ी आई है अपना, 2 दिन तक बंद था और बाइक लोग ज़्यादा लगा दे रहे हैं लाइन में, कस्टमर लोग कुछ अफवाह की वजह से, इसलिए जल्दी खत्म हो जा रहा है. गाड़ी आ रही है कि 2 दिन में. जैसा 2 दिन गाड़ी क्यों नहीं आया था, क्या प्रॉब्लम है? थोड़ा डिपो में प्रॉब्लम चल रहा है ना, गाड़ी वहाँ जल्दी नहीं लोड हो रहा, छोड़ रहे हैं उधर. डिपो का थोड़ा प्रॉब्लम चल रहा है और यही सब देख के 1-2 दिन में गाड़ी आ रहा है अपना. गाड़ी आ रहा है, सेल चालू हो जा रहा है. जो भी प्रॉब्लम है थोड़ा प्राइस बढ़ा है पेट्रोल, थोड़ा 5 रुपये पेट्रोल पे, 3 रुपये डीजल पे, यही सब चल रहा है. नक्कीच आपण पाहिलं की परिस्थिती आपण जाणून घेतलेली आहे आणि आता उल्हास नदीच्या शेजारी जो पेट्रोल पंप आहे तिथे आता लोकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. पेट्रोल 2 दिवसानंतर इथे आलेलं आहे आणि पेट्रोल भरून लवकरात लवकर इथून लोक जे आहेत आपल्या महत्त्वाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी पोहोचतात आणि गर्दी नागरिकांची होताना आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर शहरातील पेट्रोलची संपूर्ण परिस्थिती आता थोड्या वेळाने आपण एरंजाड इथे जो HPचा पंप आहे तिथेही जाणार आहोत. तिथे काय परिस्थिती आहे तेही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजला फॉलो करा.